आता 2 दिवस छान आपण उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे साबुदाणा बटाटा चकली. छान वाळून झालेली. आता आपण तळायची आपल्याला मस्त. थोड्याशा तळून घ्यायची आपल्याला. कढई ठेवलेली, तेल पण तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चकली टाकून घ्यायची साबुदाणा बटाटा. आणि खूप मस्त फुललेली बघा चकली आपली. एकदम कुरकुरीत झालेली साबुदाणा बटाटा चकली. आता काढून घ्यायची बघा, तळल्या झालेली आहे. आणि दुसऱ्या पण टाकून घ्यायच्या, तळून झालेल्या आहे बघा ताटभर मस्त. आणि एकदम कुरकुरीत झालेली बटाटा साबुदाणा चकली. चला आज बनवायची आपल्याला मस्त साबुदाणा बटाटा चकली. तेव्हा रात्रीचा मी साबुदाणा अर्धा किलो साबुदाणा आपण भिजत टाकायचा आहे. सुरुवातीला तो धुवून घेतला 2-3 पाण्याने आणि नंतर आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे. असं एक बोटभर वरती पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणि रात्रभर आपल्याला साबुदाणा ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी बघा आपल्याला साबुदाणा बटाटा चकली करायला घेतलेली आहे. आणि आता कुकरमध्ये आपण बटाटे शिजवून घ्यायचे आपल्याला कुकरमध्ये. आणि इकडे बघा आता आपण साबुदाणा पण आपला छान भिजलेला आहे रात्रभर. आणि बटाटे पण आपले शिजून झालेले आहे. त्याचे साल काढून घ्यायचे. एकदम आपल्याला कुरकुरीत चकली बनवायची साबुदाणा बटाटा मस्त. उपवासासाठी आपल्याला लागतेच, तर आपण वर्षभरासाठी करून ठेवतो मस्त साबुदाणा बटाटा चकली. आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला साबुदाणा वाफून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून. म्हणजे थोडासा शिजला जातो आणि चकली मस्त तयार होते. आणि मस्त आता बघा कुकरमध्येच मी साबुदाणा आपल्याला वाफून घ्यायचा आहे. सगळा साबुदाणा आपण टाकून आणि ते इकडे आपण बटाटे आहे ना ते मिक्सरच्या साहाय्याने बघा पटकन याच्यातून पडतात. 1 मिनिटामध्ये तयार होतील आपले बटाटे. पटकन पडतात बघा ह्याच्यातून, जास्त वेळ लागत नाही. हे मी मिशोवरून मागवलेले आहे आणि एकदम कमी किमतीत आहे, जास्त नाही याची किंमत. बघा किती पटकन तयार झालेलं बघा. स्मॅच आपलं मस्त बटाटा स्मॅच. याला तुम्ही बटाटा स्मॅचर पण म्हणू शकता. आता सगळे बटाटे आपले झालेले बघा. आणि इकडे आता आपण साबुदाणा ठेवलेला आहे गॅसवर. आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची चिली फ्लेक्स, जिरं टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे. तुम्ही हिरव्या मिरचीचा मिक्सरमधून काढून ती पण टाकू शकता. लाल तिखट पण टाकू शकता. आणि मीठ टाकायचं आपल्याला. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साबुदाण्यामध्ये. आणि झाकण लावून आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायचा आहे साबुदाणा. चकली एकदम कुरकुरीत तयार होते आणि मस्त फुलते तळल्यानंतर. मग अशा प्रकारे करून बघा तुम्ही पण, तुम्हाला नक्की आवडेल असं. आणि बघा आता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता सुऱ्या घेतलेला त्याला तेल लावून घ्यायचे आतून. आता साबुदाणा झालेला आहे बघा मस्त. झाकून काढून घेतलेले आपण. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत. त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे स्मॅश केलेले. खालीवर करून घ्यायचं आहे बघा साबुदाणा.
सगळं मिक्स करून घ्यायचं असा. आणि नंतर आपल्याला बटाट्याचे टाकायचे त्याच्यामध्ये. आता गॅस बंद करून द्यायचं आपल्याला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका मोठ्या परातीत आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सगळं बटाटा साबुदाणा मिश्रण. आणि आता सोऱ्यामध्ये भरायचं आपल्याला. थोडंसं गार करून घ्यायचं आणि सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तिकडे पॉलिथिनवर आपल्याला साबुदाणा बटाटा चकली टाकून घ्यायची आहे. सुरुवातीला घरातच फॅन खाली टाकायची आणि दुसऱ्या दिवशी मग उन्हात ठेवायची. आता मी सध्या तर बाहेरच गॅलरीमध्ये बसलेली आहे. तिथेच पॉलिथिन टाकलेली आहे आणि मस्त चकली टाकून घ्यायची आपल्याला. मला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मस्त तयार आहे आपली बटाटा चकली, तयार आहे आपली मस्त. तळल्यानंतर एकदम मस्त कुरकुरीत होते.